अपंगांचे शिक्षण हा सर्व शिक्षा अभियानाचा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे। अपंगांच्या तपासणीची प्रक्रिया ही अत्यंत दीर्घकाळ चालणारी आणि क्लिष्ट होती। त्यामुळे सर्वप्रथम अपंग हे ओळखायचे होते। त्यासाठी अपंग समावेशित शिक्षणाद्वारे शाळांतून शोधपत्रिकेच्या माध्यमातून 22,150 अपंग विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला। वारंवार तपासण्या नको म्हणून त्यांची जिल्हा स्तरावर अपंग तपासणी करण्यात आली। त्यासाठी पालकांचं उद्बोधन वेळोवेळी करण्यात आलं। मूकबधीर शोधण्यासाठी बेरा ही विशेष तपासणी 118 विद्यार्थ्यांची अलियावर्जन इन्स्टिट्यूट ऑफ हिअरिंग इम्पेअर मुंबई या संस्थेमार्फत करण्यात आली। हा उपक्रम अजूनही चालू असून जिल्हा परिषदेकडे पुढील शस्त्रक्रिया आणि फिजिओथेरपीच्या याद्या तयार आहेत। ही यादी जिल्हा परिषद या वर्षात लवकरच पूर्ण करणार आहे। या शस्त्रक्रिया लातूरसह पुण्यातील HV देसाई हॉस्पिटल येथे करण्यात आल्या आहेत। सुमारे 91 अस्थिव्यंगांच्या 48 दृष्टिदोषाच्या शस्त्रक्रिया नामवंत खाजगी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीनं आणि काही शासकीय रुग्णालयात करण्यात आल्या। अपंगत्वाच्या प्रकारानुसार त्यांना साधनं उपलब्ध करून देण्यात आली। अस्थिव्यंगासाठी 102 विद्यार्थ्यांना कॅलिपर, 48 विद्यार्थ्यांना व्हीलचेअर, 52 विद्यार्थ्यांना कुबड्या इत्यादी साहित्य वाटप करण्यात आलं। 97 अंशतः अंध विद्यार्थ्यांसाठी चष्मे वाटप करण्यात आली, तर 320 अंध विद्यार्थ्यांना ब्रेल किट ही वाटप करण्यात आली। बहिरेपणा घालवण्यासाठी 410 श्रवणयंत्रे वाटप करण्यात आली। अस्थिव्यंगावर मात करून सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे जीवन जगता यावं यासाठी जिल्ह्यातील खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकांमार्फत शस्त्रक्रिया करण्यात आली। अगोदर माझा पाय वाकडा होता, त्यामुळे मला चालण्यासाठी त्रास होत होता। सर्व शिक्षण अभियानमधून माझं ऑपरेशन करून दिलं, यामुळे मला नीट चालता येते। ही माझी मुलगी आहे, तिचं ऑपरेशन सर्व शिक्षण अभियानमधून झाले आहे। आम्हाला तिथल्या औषध गोळ्या फ्री होत्या, येतं जायचं भाडं पण त्यांनी आम्हाला दिलं होतं। ती आजारपणामुळे तिच्या पाय अपंग झाला होता। ती शाळेत चालली की सतत पडत होती, असं तिला गुडघे जोडून बसता येत नव्हतं, संडासला पण व्यवस्थित बसता येत नव्हतं, पाय लांबून तिला बसावं लागत होतं। आता सध्या ती चांगली बसत आहे। अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूनं तालुका जिल्हा स्तरावर क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। ही विशेष बाब जिल्हा परिषद लातूरने घडवून आणली। या कामी पालक आणि शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना मोठं प्रोत्साहन दिलं। वर्षातून किमान एक दिवस विद्यार्थ्यांची निसर्गाच्या सान्निध्यात शाळा घेऊन त्यांना पर्यावरणाचं ज्ञान व्हावं या उद्देशानं लातूर जिल्हा परिषदेनं राज्यात प्रथमच निसर्ग शाळा हा उपक्रम राबविला। या निसर्ग शाळेतून विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी गोडी अभ्यासातून लागावी आणि शिवाय पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व या शाळेतून विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवले जातं। विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना या निसर्ग शाळेतून वाव दिला जातो। विशेष म्हणजे हा उपक्रम संपूर्ण मराठवाड्यातील शाळांमधून राबविला जातोय। प्रश्नमंजुषा हा उपक्रम आता प्राथमिक स्तरावरही राबवला जात असून त्यातून विद्यार्थ्यांच्या अचूकता, निर्णयशक्ती, समयसूचकता आणि नेतृत्व या गुणांचा विकास होत आहे। हा उपक्रम दैनंदिन परिपाठाचा एक भागच झाला आहे। पहिला प्रश्न पहिल्या गटासाठी असा आहे, कस्तुरबांची समाधी कोठे आहे? कस्तुरबांची समाधी आराधान प्रसादाजवळ आहे। गीतमंच सर्व शाळांतून स्थापन करण्यात आले असून त्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना एक ताल एक सूर या संकल्पनेतून शालेय गीतं, देशभक्तीपर गीते, कविता, गायनाची आवड निर्माण करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यातून शब्दसंग्रह वाढावा आणि महापुरुषांच्या विचारांचं आकलन व्हावं या हेतूनं बालवाचनालय प्रत्येक शाळेतून निर्माण करण्यात आली आहेत। एवढंच नाही तर यापुढे जाऊन काही शाळांतून फावल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी वाचन कट्टे, वाचन ओटे विकसित करण्यात आले आहेत। शिक्षकांनी आपल्या वर्गाच्या विषयासाठी अभ्यासक्रमाची पुस्तकं आणि पूरक संदर्भ ग्रंथ, बालवाचनाचे साहित्य एकत्र करून त्याचे माझे ग्रंथालय शाळातून निर्माण केले आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात क्रीडा प्रकाराला महत्त्व आहे। याच हेतूनं अनेक शाळांमधून क्रीडांगणं निर्माण करण्यात आली आहेत। जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत। अशा खेळाडूंसाठी मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक राज्य, राष्ट्रीय, ऑलिम्पिक
क्रीडा स्पर्धेचे पंच म्हणून कार्यरत आहेत. सामूहिक साप्ताहिक कवायती आणि लेझिम पथक यांच्या माध्यमातून सांघिकतेचे आणि विविधतेतून एकात्मतेचे धडे शाळातून विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. काही शाळांतून सूर्यनमस्कार योगासनाचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. वार्षिक स्नेहसंमेलनं ही आता जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हा स्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आयोजित केली जातात. त्यातून विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्याचा, खेळाडू वृत्ती, सहकार्याची भावना, नेतृत्व आदी गुण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्राथमिक शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिक शिक्षण परिषदांचं तालुका स्तरावर दरवर्षी आयोजन केलं जातं. त्यातून शिक्षण तज्ज्ञांचे विचार शिक्षकांना प्रेरणादायी ठरतात. माझ्या वर्गातले 40 पोरं माझ्या शिक्षणाच्या संकल्पनेप्रमाणे तयार करणं ही माझी नैतिक बांधिलकी आहे. असा संकल्प तुम्हाला आणि मलाच करावा लागेल.